हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर, म्हणजेच श्री शांतादुर्गा पूजा आर्टिकल्स अँड हँडीक्राफ्ट्स. मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर अधिक मास चालू आहे. तर आपलं आता बरेच दिवस झालेत अधिक मास चालू होऊन आपले व्हिडिओ काही आले नव्हते. त्याला कारणही होतं, मी सांगितलं पण होतं. तर आपण आता जवळजवळ एक 40 दिवसांनी आज आपण एक व्हिडिओ बनवतोय. तर आपण दिव्यांचं कलेक्शन बघणार आहोत, अगरबत्तीचं कलेक्शन बघणार आहोत आणि काही नवीन जपमाळा किंवा काही नवीन वस्तू आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि तुम्ही छान छान ऑर्डर्स पण प्लेस करा. तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. चला तर मग बघूया. तर सुरुवात करूया आपण दिव्यांनी. आता अधिक मासात दिव्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता, म्हणजे आपण वाण म्हणून पण देतो. तर तुम्ही बघू शकता हे दिवे आहेत, वाटी शेप दिवे, सुंदर असे वाटी शेप दिवा म्हणतात त्याला. खूप सुंदर आहे हा दिवा. परत कमळ दिवा आहे आपल्याकडे, सुंदर असा. हे सगळे छोटे आहेत पण सुंदर आहेत. नेहमी आपल्या देवारात जे वापरतो आपण ती साईज आहे ही, स्टँडर्ड साईज. छोटे देवार आहेत, हे बरोबर फिट होतात. सुंदर असे, क्वालिटी पण जड आहे. हा देवदास दिवा, हा वजनाने हलका आहे, म्हणजे अगदी हलका नाही आहे, ओके आहे. आणि क्वालिटी वाईज खूप छान आहे. तेल पण भरपूर मावेल ह्याच्यात. असा देवदास दिवा हा पण आहे आपल्याकडे. परत तुम्ही हे दिवे बघू शकता, डायमंड दिवे आहेत. हे डायमंड कट दिवे, म्हणजे याला तास आहे असा. त्याच्यामध्ये 3 साईज आहे, 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर. ही साईज तुम्ही बघू शकता, 1, 2 आणि 3. बघा, दाखवते तुम्हाला मी. 1 नंबर साईज बघा, फरक बघा साईजमध्ये. हा एकदम नॉर्मल निरांजनसारखा आहे. 1 नंबर साईज आहे ही. डायमंड कट दिवा नाव आहे. तास याला खूप छान सुंदर दिसतो लावल्यावर आणि जड आहे, त्यामुळे त्याची रेट पण तशीच आहे. ही 2 नंबर साईज आहे, बघू शकता तुम्ही. खोलगट आहे. आणि ही 3 नंबर साईज मोठी. लावल्यावर खूप सुंदर दिसतात, छान. त्याला तास असल्यामुळे छान चमकतं ते. तसे 3 साईजमध्ये डायमंड कट दिवे आहेत, बघू शकता तुम्ही. 1, 2 आणि 3. तर बरं, आता दिवा ठेवण्यासाठी प्लेट लागतात. तर प्लेट पण आपल्याकडे 3 प्रकारच्या आहेत, 3-4 प्रकारच्या. हे बघा, ही सगळ्यात छोटी 1 नंबरची. हे जे दिवे आहेत सगळे दिवे ह्याच्यात मावतात बघा. तर हे प्लेट सेपरेट येतील. दिव्याच्या कॉस्टमध्ये प्लेट नाही आहे, प्लेट वेगळी आहे. हे आपल्याकडे थोड्याशा आहेत स्टॉकमध्ये, 1 नंबरची. ह्यात पण सगळे दिवे राहतात, कोणताही ठेवा. बघा, 1 नंबर साईज, छोटा आहे हे. किंवा तुम्ही नैवेद्य दाखवतो ना आपण, छोटं साखर फुटाणे वगैरे ठेवतो, त्यासाठी पण या प्लेट वापरू शकता. हे सगळे साईजचे दिवे याच्यात राहतात, पण ही छोटी आहे, 1 नंबर साईजची आहे. ठीक आहे, सगळ्या 3 नंबरचा दिवा पण ह्यात राहतो बघा. पण ह्याच्यामध्ये आपल्याकडे 5-6 अवेलेबल आहेत. दुसरी साईज आहे ही 3 नंबरची साईज. जाड एकदम मस्त आहे, हेवी एकदम मजबूत आहे. म्हणजे एकदा घेतली तर वर्षानुवर्ष बघायला नको. ह्यात पण सगळे राहतात. 3 नंबरची साईज बघा, परफेक्ट राहते. तर असं ही साईज पण आहे आपल्याकडे, 3 नंबर. आधी दाखवलं ते 1 नंबर होती, ही बघा छोटीशी, पण यात पण सगळे राहतात. नंतर आपल्याकडे हे रेग्युलर चालते ती ही डिश आहे, ह्याच्यातही सगळे साईजचे दिवे राहतात. ही सेम साईज आहे. तर ही मोठी कोणाला हवी असेल, ही डिश पण आहे. ह्याच्यात तुम्ही कुंचम पण ठेवू शकता. कुंचमसुद्धा ह्याच्यात राहतो, पण फक्त मग कुंचमच राहील इकडे, कॉईन्स ठेवून कुंचम राहील. ठीक आहे, तर ही पण प्लेट आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, आणि दुसरी म्हणजे आपल्याकडे ही डिश आहे अवेलेबल बघा. ह्याला थंब प्रिंट डिश बोलतात, म्हणजे तसं दुकानामध्ये म्हणतात. हे अंगठ्याची डिझाईन असं म्हणतात, अंगूठा डिझाईन असं म्हणतात ते लोक. हे बघा, अंगठ्यांची डिझाईन असते म्हणून अंगूठा डिझाईन म्हणतात ते. तर फक्त 8 नंबरची डिश आपल्याकडे अवेलेबल आहे ही. तर आता गिफ्टिंग वगैरे खूप चालतं अधिक महिन्यामध्ये. गिफ्ट तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी पण घेऊ शकता, वाण म्हणून देण्यासाठी पण घेऊ शकता. 8 नंबरची डिश आहे फक्त, बाकी कोणत्या नाही आहेत. फक्त 8 नंबरची डिश अवेलेबल आहे. ठीक आहे, तर हे दिवे आणि ही डिश झालं आहे दाखवून. सगळे छोटे दिवे झाले आहेत. आता हे बघा, हा एक लोटा आहे, छोटा आहे साईजमध्ये.
एक नंबर साईज आहे ही. एक नंबर साईजचा नक्षीवाला लोटा आहे. खूप सुंदर आहे दिसायला आणि क्वालिटी वाईज पण खूप छान आहे. तर कुठल्याही देवपूजेमध्ये आपण सकाळी सूर्याला पाणी अर्पण करतो किंवा पूजेला आपल्याला लागतं पाणी, त्याच्यासाठी पण तुम्ही हा वापरू शकता. खूप सुंदर आहे. एकदम छोटा पण नाही आहे. पूजेला आपल्याला पाणी वगैरे घालण्यासाठी तो आहे, तर तुम्ही घेऊ शकता. कोरीव काम खूप छान आहे याच्यावर. ठीक आहे. तर हा एक लोटा आहे. नंतर आपल्याकडे श्रीयंत्र वगैरे असतात ते ठेवण्यासाठी डिश आहेत. तर ही मोराची डिश आहे, बघू शकता तुम्ही, स्टँडवाली. ह्याच्या खाली स्टँड आहेत. तर खूप सुंदर अशी डिश आहे ही. ह्याच्यामध्ये 3 इंचाचं श्रीयंत्र एकदम व्यवस्थित राहतं. मोठं श्रीयंत्र 1.5 इंचाचं तर एवढंच असतं. तर ही मोठी डिश, ह्याच्यामध्ये 3 इंचाचं श्रीयंत्र व्यवस्थित राहतं. दुसरी आपल्याकडे आहे, ही नवीन डिश आपण आणलेली आहे, कमळ डिश येईल. ह्याला श्रीयंत्र आहे बघा, बघू शकता तुम्ही. तर ह्याच्यात पण तुम्ही कुंचन सेवा करू शकता. हे बघा असं असतं. कमळची डिश आहे. ही छोटी साईज आहे. मी तुम्हाला साईज सांगते याची किती आहे ती. हे बघा, इंचमध्ये सांगते. म्हणजे ही टोटल 4 इंचापेक्षा कमी आहे. 3.9 इंचेस आहे. पण ही मधली जागा बघा, मधली जागा 3 इंचाची आहे. बरोबर 3 इंच आहे. आणि ह्याची मधली जागा 4 इंच आहे. तर हे डिश आहे. ह्याच्यावर तुम्ही कुंचम ठेवू शकता किंवा तुमची लक्ष्मीची मूर्ती असेल तेही ठेवू शकता. ठीक आहे. ह्याच्यामध्ये श्रीयंत्रचं प्रिंट आहे, लेझर प्रिंट आहे, बघू शकता तुम्ही. तसंच आपण पायराईट स्टोन पण अवेलेबल केलेले आहेत. खूप ताई विचारत होत्या पायराईट स्टोन आहे का, तर छोटे पायराईट स्टोन आपण अवेलेबल केले आहेत. तर हे स्टोन पण तुम्ही तुमच्या देवघरात नाही ठेवायचे, हे तुमच्या नॉर्थ दिशेला ठेवायचे, टेबलावर ठेवायचं आणि लाकडाच्या किंवा काचेच्या वाटीत किंवा प्लेटमध्ये हा स्टोन ठेवायचा. पाण्यात वगैरे नाही, नुसता ठेवायचा. पण नुसता असा खाली ठेवायचा नाही कधी, वाटीत किंवा प्लेटमध्ये, ग्लासच्या म्हणजे काचेच्या किंवा लाकडाच्या, नॉर्थ साईडला किंवा नॉर्थ ईस्ट साईडला. नॉर्थ साईड म्हणजे कुबेराची दिशा मानली जाते ती. आणि हा स्टोन म्हणजे पैसे अट्रॅक्ट करण्याचा स्टोन आहे हा दगड. ठीक आहे. म्हणून याला ठेवलं जातं. घरी पण ठेवू शकतो आणि तुमच्या दुकानात पण ठेवू शकतो. जर तुम्हाला ओपनली ठेवायचं नसेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या जे तुम्ही कॅश ठेवता त्या कॅश बॉक्समध्ये हा स्टोन तुम्ही ठेवू शकता, पायराईट स्टोन. जर ते पैसे आपले असतात ते स्थिर राहतात आणि खर्च जास्त होत नाही आणि पैसे येत राहतो. जो आहे तो पैसा टिकून राहतो, बरकत होते म्हणजे इन शॉर्ट, आणि पैसे येत राहतात आपल्या कॅश बॉक्समध्ये ठेवलं तर. तुम्ही कॅश बॉक्समध्ये पण ठेवू शकता किंवा घराच्या हॉलमध्ये नॉर्थ साईडला किंवा नॉर्थ ईस्ट साईडला ईशान्य कोपऱ्यात पण ठेवू शकता. ठीक आहे. तर हे पायराईट पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर असा हा पायराईट स्टोन आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे. तुम्ही हे श्रीयंत्राची जी प्लेट आहे ह्याच्यामध्ये कॉईन्स ठेवून त्याच्यावर पायराईट पण ठेवू शकता, नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्ट साईडला. आणि तुम्हाला ओपनली ठेवायचं नसेल तर तुम्ही तुमच्या कॅश बॉक्समध्ये किंवा तिजोरीमध्ये हे ठेवू शकता, जिथे पैसे ठेवता, घरी किंवा बिझनेसमध्ये. ठीक आहे. तर असं हे आपल्याकडे हे नवीन कलेक्शन आहे. दुसरं हळदी कुंकू आहे आपल्याकडे. हे हळदी आहे. हळदीचं लेपण वगैरे करतो आपण तशी प्युअर हळद, आणि हळदीचं कुंकू आहे आपल्याकडे. 150 ग्रामची बॉटल आहे. तर कोणाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. हळदीचं कुंकू आणि प्युअर हळद. तसंच आपल्याकडे उतरंड आहे. आपण हे देवाऱ्यात ठेवतो धान्य भरून घराच्या भरभराटीसाठी. तर हे बघा, आपल्याकडे कधी धनधान्याची कमी होऊ नये त्यासाठी आपण देवाऱ्यात हे धान्य भरून ठेवतो. तर हे उतरंड म्हणतात ह्याला. हे बघा असं असतं, दोन्ही साईडला असतात. तर हे प्युअर ब्रासचं आहे. तर आपल्याकडे हे अवेलेबल आहे. कोणाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. हे जोडीमध्ये मिळतं, म्हणजे हे आणि हे असं 2 जोडीमध्ये मिळतं. ठीक आहे. तर हे उतरण पण अवेलेबल आहे आपल्याकडे. तुपाचे दिव्यांचा डब्बा आपल्याकडे अवेलेबल आहे. हे गाईच्या शुद्ध तुपांचे दिवे आहेत. बघा 50 दिवे आहेत त्याच्यावर, ह्याच्यामध्ये या बॉक्समध्ये. आणि दिवे 50 मिनिट्सपर्यंत चालतात. कधी कधी त्याहून जास्त वेळ पण चालतात.
ठीक आहे. शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे पण अवेलेबल आहेत. आता बघूया आपण पुढचं कलेक्शन. आता आपण बघूया वेगवेगळ्या प्रकारच्या जपमाळा. तर ही आपली साधी नॉर्मल जपमाळ आहे, जी आपण रेग्युलर वापरतो ती जपमाळ आहे ही सिंपल. त्याच्यानंतर ही स्फटिक माळ आहे. तुम्ही बघू शकता स्फटिक माळ एकदम ओरिजिनल आहे. ओरिजिनल कशी ओळखायची, तर हात लागल्यावर एकदम थंड माळ असते आणि घातल्यावर पण तुम्हाला एकदम थंड वाटतं. तर ही स्फटिक माळ आहे आपल्याकडे ओरिजिनल. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या माळी पण येतात, एकदम चमकणारी माळ पण येते, पण ओरिजिनल अशीच दिसते. तर ही ओरिजिनल आहे. सुंदर अशी स्फटिक माळ, जड पण आहे, थंड पण एकदम. तुम्ही गळ्यात घातलं ना तरी एकदम थंडावा होतो त्याच्यामुळे. हे बघा, तर ही स्फटिक माळ आपल्याकडे आहे, छान अशी, वजन आहे त्याला. रुद्राक्षाची माळ आहे आपल्याकडे, ओरिजिनल रुद्राक्षाची माळ, सुंदर अशी 108 मण्यांची, ती देखील आपल्याकडे आहे. परत रक्तचंदनाची माळ, ही आपल्याकडची हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे. हा खूप जणांनी आपल्याकडून घेतलेलं आहे. ओरिजिनल रक्तचंदनाची माळ, खूप सुंदर अशी. ही 8 mm आहे. मणी हा 8 mm आहे. त्याच्यामध्ये जास्त म्हणजे मोठा मणी पण आपल्याकडे अवेलेबल आहे 10 mm. हा बघा, ज्यांना कोणाला मोठ्या मण्यांची माळ हवी असेल तीही आपल्याकडे अवेलेबल आहे. ओरिजिनल रक्तचंदनाची माळ. तशीच ही छोटी रक्तचंदनाची माळ, म्हणजे 8 mm मणी आहे, मणी छोटा आहे. रुद्राक्षाची माळ आहे, स्फटिकाची माळ आहे ओरिजिनल, आणि नॉर्मल आपली रेग्युलर जपमाळा, जी आपण रेग्युलर जप करतो ती साधी 60 रुपीजवाली माळा आहे. ठीक आहे. तर या जपमाळा आहेत. तर आता आपण काही जण आहे ना ओपनली असं जप करत नाहीत, म्हणजे आपण कुठे ट्रॅव्हल करतो आपण बघतो, आपण त्यांच्याकडे ते असं कवर असं असतं बॅगसारखं, त्याच्यामध्ये हातात माळ घेऊन ते जप करतात. आणि बहुतेक लोक नाहीच करत ट्रॅव्हलिंग करताना, पण काही करतात ते तसं करतात. आणि घरी किंवा मंदिरात पण आपण जातो, मठात जातो, तेव्हा पण डायरेक्ट असं जप कोण करत नाही. खूप कमी लोक ओपनली जप करतात. मोस्टली सगळं ते बॅगेमध्ये असंच करत असतात जप. तर तशा बॅग्स आपण अवेलेबल केल्यास मी दाखवते तुम्हाला त्या बॅग्स आणि त्याचे कलर आणि ते कसे वापरायचे. चला तर मग बघूया. तर तुम्ही बॅग्स बघू शकता, मी दाखवते तुम्हाला. आपण राधाकृष्णच्या बॅग्स आणलेल्या आहेत, अशा बॅग्स आहेत बघा. इथे चेन आहे साईडला, म्हणजे तुम्ही इथे माळ तुमची ठेवू शकता, आणि इथे ओपन आहे, म्हणजे इथे असा हात घालून आपण जप करायचा. जे काय आपण जप करणार, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. मी दाखवते तुम्हाला. याचे कलर्स बघा. हा एक ग्रे कलर आहे. जे आहेत तेच तुम्हाला मिळतील, म्हणजे चॉईस नाही की मला हाच पाहिजे वगैरे. जी अवेलेबल आहे ती. राधाकृष्ण, राधा किंवा नुसतं कृष्ण असं पण आहे. हे बघा, हे कलर्स आहेत. कलर म्हणजे मोस्टली हे ग्रे कलर आहेत बघा खाली. हा पण एक असा डार्क ग्रे आणि पुढे असा आहे. हा पण ग्रेमध्येच पडतो. हे बघा, हा पण ग्रेमध्येच आहे. कृष्ण याच्यामध्ये छान असे केस आहेत, त्याच्यावर राधा आहे सुंदर अशी, याच्यावर बालकृष्ण आहे. हा असा कलर आहे. ग्रे जास्त आहेत. हे बघा, कृष्णाची एम्ब्रॉयडरी केलेली आहे. नुसतं हे नाही, एम्ब्रॉयडरी आहे त्याला, छान अशी गोल्डन वर्क केलेलं आहे. हे बघा, ग्रे आणि हा कलर आहे जास्त करून. आता मी तुम्हाला घालून दाखवते, तर बघूया आपण. तर तुम्ही बघू शकता, ही बॅग मी घातलेली आहे जप करायची, राधाकृष्णवाली. बघा, साईडने अशी बंद आहे. इथे चेन आहे, याच्यात माझी जप माळ आहे. हे बघू शकता, ह्याच्यातच आपण ठेवायची. आता मला जप करायचं आहे, तर इथे ओपन स्पेस आहे, राईट. आता ओपन स्पेसमध्ये मी इथून असा हात टाकणार आणि आपण इथून सुरुवात करतो, बरोबर. मग आता मी बसली, आता घरात समजा मी बसली आणि अचानक कोण पाहुणे आले तर थोडं डिस्टर्बन्स होतो, तर आपण असं करत राहायचं याच्यामध्ये. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. कोणाला काही कळत नाही, दिसत नाही, आणि आपलं जपचं जपही होतो. हे बघा, तर अशी बॅग आपल्याकडे आहे. ज्याला कोणाला हवं असेल तर तुम्हीही ऑर्डर करू शकता. छान कपडा आहे, वॉशेबल आहे, झिप आहे त्याला, आणि छानपैकी शिवलेलं आहे. तर कोणाला हवं असेल तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता.
ठीक आहे. फक्त प्रिंट या ज्या डिझाईन आहेत त्या सेम मिळणार नाहीत, कलर्स नाही, जो अवेलेबल कलर असेल तो तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर आता पुढचं कलेक्शन आपण अगरबत्त्या बघूया. जास्त वेळ न घेता आपण अगरबत्त्याचं कलेक्शन बघूया. मी एक एक करून दाखवते. तर आपण अगरबत्तीचं कलेक्शन बघूया. हे जे मी तुम्हाला दाखवते आता या मसाला अगरबत्ती आहेत. तर स्वामी समर्थ हिना अगरबत्ती आहे आपल्याकडे, तुम्ही बघू शकता. बघा असं पॅकेट आहे. ह्यात पॅकेट एक ग्रीन कलरचं पॅकेट पण येतं. स्वामी समर्थ हिना अगरबत्ती. तसंच बिल्वपत्र, हे पण मसाला अगरबत्ती आहे. बिल्वपत्र बघू शकता तुम्ही, ही सुद्धा मसाला अगरबत्ती. काही 50 ग्रॅम्सच्या आहेत, काही 100 ग्रॅमच्या आहेत, काही 90 ग्रॅमच्या पण आहेत. तर तुम्ही जेव्हा बुकिंग करा तेव्हा तुम्हाला सांगण्यात येईल. तर ही पण मसाला अगरबत्ती आहे. बिल्वपत्र, सुंदर अशी सुंदर सुगंध आहे याचा पण, मसाला अगरबत्ती. नंतर आहे डमरू, ही पण मसाला अगरबत्ती आहे. बघू शकता तुम्ही, प्रीमियम क्वालिटीच्या मसाला अगरबत्ती डमरू. नंतर आपली ऑल टाईम फेवरेट महाकाल अगरबत्ती, ही पण मसाला अगरबत्ती आहे. महाकाल ही 100 ग्रॅममध्ये आहे. नंतर ही सगळ्यात आपली फेवरेट वक्रतुंड अगरबत्ती. याचा सुगंध एवढा छान आहे ना, कुठले फ्रूट फ्लावरचे फ्रेग्रन्सेस नाही आहेत. छान असं डिवाइन फ्रेग्रन्स आहे. तुम्ही घरात लावले की सगळे तुम्हाला विचारणार कुठून आणली अगरबत्ती. वक्रतुंड अगरबत्ती. या मसाला अगरबत्ती होत्या. आता आपण एक म्हणजे सेंटेड किंवा मसाला अगरबत्ती नाही आहेत या अशा प्रीमियम इन्सेन्स स्टिक्स बघूया. तर ही आहे सुप्रभातम अगरबत्ती. ही उघडल्यानंतर आहे ना, आपल्या ट्यूबलाईटच्या उजेडाने याच्यामध्ये एक मंत्र प्ले होतो बघा. आणि ह्याच्यामध्ये 2 अगरबत्त्यांची पॅकेट्स आहेत. हे बघा, आता मी उघडलं पण ट्यूबलाईटची साईड मी असं इथे पकडलंय म्हणून ते 2 अगरबत्तीचे पॅकेट्स आहेत. ह्यांचा फ्रेग्रन्स पण खूप सुंदर आहे. ठीक आहे. बंद केलं की बंद होतो. तर सुप्रभातम प्रीमियम इन्सेन्स स्टिक्स, ही पण छान आहे. नंतर आहे सगळ्यांचं फेवरेट पवित्र गुलाब. पवित्र गुलाब ही अगरबत्ती पण खूप छान आहे. मसाला नाही आहे पण खूप सुंदर अगरबत्ती आहे ही. ह्याच्यामध्ये आतमध्ये 2 पॅकेट असतात. ठीक आहे. ते 31-40 अगरबत्त्या अशाच आहेत. पवित्र गुलाब. नंतर आहे ओम साईराम, ही पण खूप सुंदर अगरबत्ती आहे. ओम साईराम. आणि आता सेंट बेस्ट आहेत. चंपा, डच रोज आणि केवडा, या 3 अगरबत्त्या. पण यांचा सुवास पण एकदम खूप छान आहे. पण या सेंटेड अगरबत्त्या आहेत. ठीक आहे. तर धूप पण आहेत आपल्याकडे, तेही बघूया. हे धूप कोण आहेत. मोगरा, हे मोगरा तुझे धूप कोण आहेत. तसंच झारा म्हणजे हे फ्लोरल फ्रेग्रन्स आहे याचा छान. आणि लोबान. धूपकोनमध्ये आपल्याकडे 3 आहेत. मोगरा, झारा आणि लोबान. मोगरा, लोबान, झारा हे धूपकोन 3 आहेत आपल्याकडे. तसंच धूपस्टिक आहेत. स्वामी कृपा, ही आपल्याकडे आधीपासून आहे. ही आता अपडेट झाली. आधी पर्पल कलरच्या स्टिक्स होत्या, आता नॉर्मल कलरच्या आहेत. स्वामी कृपा धूपस्टिक. नंतर स्वामी समर्थ, हे बांबुलेस धूपस्टिक आहेत. स्वामी समर्थ. मग केसर कस्तुरी धूपस्टिक, हे आपण बांबुलेस आहेत. तसंच स्वामी हिना धूपस्टिक, बांबुलेस धूपस्टिक. तर धूपस्टिकमध्ये 4 प्रकार आहेत. स्वामी हिना, स्वामी समर्थ, केसर कस्तुरी आणि स्वामी कृपा. ठीक आहे. तर आपण धूपकप बघूया. आता हे सामरानी धूपकप आहेत. त्याच्यामध्ये फ्रेग्रन्सेस आहेत. गुगल फ्रेग्रन्स आहे. गुगल कापूर आणि गुगल सामरानी धूपकप बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये 12 कप असतात. हे त्याच्यामध्ये मसाला पण असतो. सामरानी धूपकप, गुगल कपूर आणि गुगल. दुसरा आपल्याकडे आहे रोज, निखिल ब्रँडचा रोजचा नॅचरल सामरानी धूपकप. ठीक आहे. नंतर आहे गौमा, नॅचरल गिरगाई गोबरचा धूपकप आहे. हा शेणाचा, बघा छान
छान, आणि याच्या रेट्स पण रिझनेबल आहेत सगळ्याच्या. हा मिक्स्ड धूप कप आहे, हा खूप आधीपासून आपल्याकडे आहे. हे बघा, मिक्स फ्रेग्रन्स आहे त्याच्यामध्ये. लोबाने, चंदन आहे, परत जॅस्मिन आहे, गुलाब आहे, रोज आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण आहेत. तसंच कस्तुरी धूप कप आहे, त्याच्यामध्ये 12 कप असतात. हा पण सामरानी धूप कपच आहे. नंतर दशांगम, नॅचरल दशांगम धूप कप आहे. हा दशांगम धूप कप मोस्टली आपण अमावस्येला वगैरे लावू शकतो, खास करून. असाही लावतो संध्याकाळी, पण अमावस्येला खास करून दशांगम धूप कप लावावा. ठीक आहे, तर असं होतं आजचं आपलं कलेक्शन. नवीन साहित्याचं वगैरे कलेक्शन होतं, अगरबत्त्यांचं, धूप वगैरे. तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.